हॅलो तर मॅचला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानात. स्ट्राईकला प्रशांत घरत, नॉन स्ट्राईकला सलमान सोलंकी, तर गोलंदाजीसाठी एक फिरकीपटू कृष्णा मिश्रा. आधीच्या सामन्यात सुंदर गोलंदाजी केली होती. प्रशांत घरत यांना पहिला चेंडू हलकीच्या पद्धतीने डोळवला आणि त्या ठिकाणी मिसफील्ड होण्याचा प्रयत्न झाला होता. मंदार गोरल यांच्याकडून थोडंसं मिसफील्ड झालाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या होत्या प्रशांत घरत यांनी. आणि सलमान सोलंकी एक सलामीची जोडी मैदानात. मागच्या सामन्याचा पाहायचा विचार करायचा झाला तर प्रशांत घरत यांनी सुंदर फलंदाजी केली होती. कृष्णा मिश्रा यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. कृष्णा टू प्रशांत. याही वेळेला सुंदर चेंडू फिरवला त्या ठिकाणी. थॉमस डायस यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता करण्यात यशस्वी होतोय कृष्णा मात्र यंदाचा क्रिकेट हंगाम रबर बॉलचा क्रिकेटचा हंगाम पाहायचं झालं तर चांगली गोलंदाजी आणि केली आणि आपली छाप सोडली आहे. प्रशांत यावेळेला सुंदर फटका त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने एक नेत्रदेव फटका येतोय प्रशांत घरत यांच्या बॅटमधनं आणि येत आहेत धावा 4 चौकार. आणि या चौकारांच्या मदतीने संघाची धाव संख्या होते ती 6. सुंदर फटका होता. ओरपीच चेंडू सुंदर फटका होता त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र कापला येतो. प्रशांत घरत यांनी 4 धावा मात्र एक प्राप्त केल्या खेळामध्ये. आणखीन एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी कृष्णा यांचा सुंदर कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूत जरूर चौकार आला होता, तदनंतर मात्र पाहायचं झालं तर कृष्णा यांनी मात्र आपला छाप सोडली आहे आणि प्रशांत यांना मात्र थांबवण्यात यशस्वी झाले आहेत. याही वेळेला एक आणखीन एक सुंदर चेंडू आणि त्या ठिकाणी 22 स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्याला 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 7. प्रशांत घरत यांना मात्र थोडंसं कुठेतरी चाचपडत खेळतायत. कृष्णा मिश्रा मात्र त्यांना अडखळून बांधून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. यावेळेला सुंदर चेंडू त्या ठिकाणी आणि 1 धाव यशस्वी पूर्ण झाले. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. रोहन भोसले यांचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 8. बिनगडीबाद 8. दुसरा सामना प्रत्येक संघ आपला पहिला सामना जिंकून दुसरा सामना खेळण्याच्या तयारीत. एका बाजूला US स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला पाहायचं तर रिया 11 या संघाकडून पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती पंकज पाटील यांनी आणि सामनावीराचा पुरस्कार घेतला होता. दुसऱ्या सामन्याचा पाहायचा विचार झाला तर मुंबईचा तुफान म्हणून ज्या खेळाडूची एक वर्णी लागते, ज्या खेळाडूंची एक ओळख आहे, थॉमस डायस यांनी मात्र या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं आणि आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. रोहित यादव नवीन फलंदाज. रोहित यादव दुसऱ्या षटकासाठी ज्यांना चेंडू सोपवला आहे ते रोहित यादव. सुंदर फिरकी आणि पाहायचं झालं तर नरेपारच्या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि तो उत्कृष्ट झेल घेतला होता स्वतःच्या गोलंदाजीवरती रोहित यादव यांनी. आणि आता मात्र एक ते रबर बॉल मध्ये एक स्पर्धा गाजवताना दिसत आहेत. स्ट्राईकला प्रशांत घरत, एक धडाकेबाज फलंदाज पालघर मधील. याही वेळेला सुंदर चेंडू सुंदर फिरकी देत आहेत. याच संघात झालं पाहायचं झालं तर कृष्णा मिश्रा, त्याचप्रमाणे रोहित यादव आणि अमेलार यासारखे फिरकूपटू मात्र चांगला भरणा आहे, अपकमिंग टॅलेंट आहे आणि टॅलेंट इकडे दाखवताना दिसत आहेत. यावेळेला व्हायचं तर एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता प्रशांत घरत त्यांच्या बॅटमधनं. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव आणि डिक्लेअर स्वरूपाच्या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक चालू असताना चांगली गोलंदाजी करतात, चांगलं सातत्य ठेवलंय रोहित यादव यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. मात्र प्रशांत घरत सारख्या खेळाडूला जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीत. यावेळेला मात्र सुंदर फटका होता आणि स्लॉट मध्ये होता. स्लॉट मध्ये भेटल्यावरती प्लॉटच्या बाहेर पाठवला आहे. षटकार एक चांगला
एक देखना फटका होतोय प्रशांत यांच्या बॅटमधनं आणि या 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या होते ती 15. प्रशांत घरत मात्र थोडेसे चाचपळत खेळतो मात्र आता एक चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूवरती तितकाच चांगला प्रहार चढवलाय. षटकार येतोय या वेळेला त्या कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू चेंडू उंच आकाशात गेला. त्या ठिकाणी झेल होण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अमेय लाट थोडेसे चेंडूपासून दूर गेले आणि या 2 धावा मिळत आहेत. तितकाच चांगला बॅकअप आला होता त्या ठिकाणी इस्तियाक शेख यांचा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा भरारी घेताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती दुसरं षटक चालू असताना बिनगडी बाद 17. प्रशांत यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. हा सामना जिंकून जर सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर एक चांगली फलंदाजी करावी लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आपल्या संघाला जिंकण्यासाठी. त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे. रोहित यावेळेला समोरच्या दिशेने खेळला चेंडू होता आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. सुंदर फटका होता. एक धावफलक मात्र हलता ठेवण्याचा प्रयत्न करतायत प्रशांत घरत आणि या 2 धावा मिळतात आणि दुसरं षटक चालू असताना या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 19. प्रशांत घरत मात्र चांगली फलंदाजी करतात. एक जरूर षटकार खेचला त्यानंतर कॅल्क्युलेटिव्ह क्षेत्ररक्षण बॅटिंग करतायत. आणखीन एक अवांतर स्वरूपाची धाव मिळते. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या होईल ती 20. रोहित यावेळेला सुंदर फटका होता. तितका सुंदर चेंडूवरती मात्र चांगला प्रहार चढवला आणि याही चेंडूवरती मात्र एक आक्रमक फटका चढवलाय तो प्रशांत घरत यांनी आणि धावा मिळत आहेत 6. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 26. 2 षटके या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते बिनगडी बाद 26. अवघ्या 13 धावांची सरासरी आहे प्रत्येक षटकागणिक आणि चांगली फलंदाजी. थोडेसे काही चेंडू मात्र अडखळत खेळले होते प्रशांत घरत. त्यानंतर पाहायचं झालं तर एक चांगलं माइंडसेट केलं आणि आपली फलंदाजीचा एक क्लास दाखवलायत आणि चांगलं टार्गेट सेट करण्याच्या दिशेने वाटचाल करतायत प्रशांत घरत आणि नॉन स्ट्राईकला सलमान सोलंकी. आता मात्र कित्येक चेंडू 2 षटकांनंतर मात्र त्यांना स्ट्राईक मिळत आहे आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी जयेश गावडे यांच्याकडून सलमान सोलंकी यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कृष्णा मिश्रा. याही यष्ट्यांच्या खूपच बाहेर चेंडू होता. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. वाईड एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येच्या खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 27. तिसरं षटक चालू असताना कृष्णा मिश्रा यांचं पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. त्या ठिकाणी 90 धावा दिल्या होत्या. यावेळेला आपल्या फिरकीवर मात्र फसवलाय कृष्णा मिश्रा यांनी आणि सलमान सोलंकी यांचा अडसर मात्र दूर केलाय. पहिला गडी बाद होतोय रियाल या संघाचा. कृष्णा मिश्रा मात्र आपल्या फिरकीच्या जाळ्यात मात्र अडकवलाय तो सलमान सोलंकी यांना आणि आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. रियाल या संघाचा पहिला गडी बाद होतोय सलमान सोलंकी यांच्या माध्यमातून. आपण अनुभवतोय प्रभादेवी प्रॅक्टिस वाईज आयोजित राजे संभाजी महाराज चषक पर्व पहिले आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे ते 50,000. द्वितीय पारितोषिक 25,000. सलमान सोलंकी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येत आहेत ज्यांनी तितकं सुंदर लेदर क्रिकेट सुद्धा खेळतात. पालघरचं नाव मात्र उंचावरती नेलंय. विनायक भोईर. लेदर क्रिकेटचा विचार करायचा झाला तर कांगा लीग मध्ये सुद्धा त्यांची सुंदर गोलंदाजी आहे करतात. सुंदर फलंदाजी करतात. मुंबई रणजीपटू विनायक भोईर. सुंदर क्लास आहे त्यांच्याकडे आणि आता बॅटिंग साठी त्यांची वर्णी लागली आहे. कृष्णा मिश्रा विरुद्ध विनायक भोईर हे मात्र बॅटल चांगलं रंगताना दिसेल. एका बाजूला पाहायचं तर रणजी क्रिकेटचा अनुभव आहे विनायक भोईर यांच्याकडे तर यंग टॅलेंट कृष्णा मिश्रा. खूपच बाहेर चेंडू पंचांचा इशारा येईल वाईड
आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 28. तिसरं षटक चालू असताना कृष्णा मिश्रा यांचं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक. यावेळेला सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, तितकंच सुंदर यष्टीरक्षण सुद्धा केलं होतं थॉमस डायस यांनी. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत कृष्णा मिश्रा. आपल्या संघासाठी मात्र चांगली गोलंदाजी करतायत, ब्रेक थ्रू जळून मिळवून दिलाय. मात्र विनायक भोईर सारखा एक चांगला फलंदाज आहे, त्याला सुद्धा बेड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला सुंदर चेंडू होता फुलटॉस पद्धतीचा समोरच्या दिशेने खेळलेला. त्या ठिकाणी 1 धाव आणि दुसरी धाव यशस्वी पूर्ण झाली आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 30. एक गडी बाद 30. तिसरं षटक चालू असताना चांगलं एक टार्गेट सेट करावं लागेल विनायक भोईर आणि प्रशांत घरत यांना. चांगले फलंदाज आहेत, दोघांकडे सुद्धा क्षमता आहे चांगली फलंदाजी करण्याची. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू होता त्या ठिकाणी आणि 1 बाउन्स चौकार. 4 धावा मिळत आहेत. विनायक भोईर यांच्या बॅटमध्ये एक चांगला फटका होता त्या ठिकाणी आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ते 34. विनायक भोईर यांच्याकडे मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी करण्याचं एक चांगलं कौशल्य आहे, लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा कुठेतरी फायदा करून घेत आहेत आपल्या संघासाठी धावा जमवण्याच्या दिशेने विनायक. यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, 1 धाव यशस्वी पूर्ण झाली आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि चांगलं कॉलिंग प्रशांत घरत आणि विनायक भोईर यांचं. आणि या 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतायत. एका बाजूला विनायक भोईर, दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत. धावसंख्या होते ती 36. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, तितका चांगला बॅटवरती कनेक्ट केलाय आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. चांगलं कॉलिंग दिलं होतं प्रशांत घरत यांनी आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. अमेय लाड यांचं 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 38. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल, 12 चेंडू बाकी असतील आणि या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त टार्गेट सेट करावं लागेल. कारण समोरच्या संघात पाहायचं झालं तर चांगली फलंदाजी करणारे फलंदाज फॉर्म मध्ये आहेत. थॉमस डायस, मंदार गुरव, रोहन भोसले, त्याचप्रमाणे इस्तियाक शेख, राहुल, ही चांगली फलंदाजीची एक लाईनअप आहे. त्यामुळे ह्या दोन्ही खेळाडूंना चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता विक्रांत ठाकूर. तर 3 षटक समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 38. आणि गोलंदाजीसाठी ज्यांना आमंत्रित केलंय, एका दादर वरळी प्रभादेवी मधला चांगला गोलंदाज फिरकीपटू अमेय लाड. तर स्ट्राईकला प्रशांत घरत. 4थ्या षटकासाठी आमंत्रित केलंय अमेय लाड वर्सेस प्रशांत घरत. याही वेळेला अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी 1 धाव यशस्वी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, 2 धावा यशस्वी पूर्ण केलाय आणि त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय ऐश्वर्य सुर्वे बाबा यांचं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 40. 40 धावा झाल्या आहेत. सुंदर चेंडू मात्र फिरवला. आपल्या फिरकीचं अस्त्र मात्र बाहेर काढलाय अमेय लाड यांनी. प्रशांत घरत यांना बीट करतायत. प्रशांत घरत थोडंसं मनामध्ये मात्र डबल माइंड झाले आणि चेंडू थोडासा यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात. हाही चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी अमेय लाड यांची. आपल्या फिरकीच्या जाळ्यात मात्र चांगला फलंदाजांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. प्रशांत घरत सारखा एक धडाकेबाज फलंदाज, त्याला मात्र बेड्या ठोकण्याचा प्रयत्न करतायत.
याही वेळेला लोफल फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला त्या ठिकाणी 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. त्रेचाळीस धावा झाल्यात. अमेय लाड यावेळेला आणखीन एक सुंदर चेंडू मात्र पेश केलाय आणि चांगलं षटक या ठिकाणी आटय. अमेय लाड यांनी आपल्या फिरकीचं अस्त्र मात्र बाहेर काढलाय आणि मात्र समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात प्रयत्न केलाय. 4 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 43. चांगले षटक त्या ठिकाणी हाताळले अमेय लाड यांनी. अवघ्या 5 धावा दिल्या आहेत आणि मात्र जो धावांचा डोंगर उभा करण्यात यशस्वी ठरत होते तो मात्र त्याला मात्र कुठेतरी एक लगाम लावण्याचा प्रयत्न केला होता अमेय लाड यांनी. आणि यंदाचा सीझन झाला तर एक चांगली गोलंदाजी केली, चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा होते. थोडस नर्वस एका दुसरा सामना वगळता चांगली गोलंदाजी केली होती अमेय लाड यांनी. शेवटचं षटक या ठिकाणी चालू होते. ऐश्वर्या सुर्वे बाबा कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट खेळतात, त्याचप्रमाणे मुंबई कस्टम साठी लेदर क्रिकेट सुद्धा एक खेळतात. MPL मुंबई प्रीमियर लीग सारखी सुद्धा चांगली स्पर्धा आहे ती सुद्धा त्यांनी गाजवली आहे. ऐश्वर्या सुर्वे यावेळेला बेगीट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आकाशाच्या दिशेने गेलाय. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्यात विनायक भोईर यांच्या आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र मागे पाठवल्या प्रशांत घरत यांनी. 2 धावा मिळत आहेत विनायक भोईर यांना आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती 45. 45 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील 5 चेंडू बाकी असतील. या 5 चेंडूवर मात्र जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील त्या ठिकाणी विनायक भोईर यांना. सुंदर चेंडू त्या ठिकाणी. चांगलं कमबॅक केलंय ऐश्वर्या सुर्वे. मागचा सामना झाला थोडेसे मागडे ठरले होते मात्र या सामन्यात पाहायचं झालं ती कसर मात्र भरून काढतायत. धाव संख्या झाली ती 45. विनायक भोईर यांना थोडस बांधून ठेवण्यात प्रयत्न केलाय. याही वेळेला पाहायचं झालं तर सुंदर फटका होता त्या ठिकाणी आणि डिक्लेअर स्वरूपाची धाव 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 46. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू बाकी असतील या इनिंग मधील. धावसंख्या 46. यावेळेला आणखीन एक डिक्लेअर स्वरूपाची धावसंख्या 47 होते. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पाहायचं झालं तर ऐश्वर्या सुर्वे डेथ ओव्हर साठी आले आहेत आणि चांगले चेंडू पेश केले आहेत. विनायक भोईर यांना मात्र मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. धावसंख्या 47. यानंतर होणारा सामना झगडे पाटील विरुद्ध 40+चा वन सोल्युशन नवी मुंबई. दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस साठी याचा इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला चेंडू होता त्या ठिकाणी फुल टॉस पद्धतीचा चेंडू बॅटवर घेतला होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होती ती 49. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी. झेल खाली येत आहेत इस्तियाक शेख आणि झेल मात्र त्या ठिकाणी सुटतो आहे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 53. 54 धावांचं आव्हान असेल तर यानंतर होणारा 40+चा सामना झगडे पाटील विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. या सामन्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल, त्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. तरी त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. झगडे पाटील विरुद्ध नवी मुंबई वन सोल्युशन.
प्रथम फलंदाजी करताना रिअल इलेव्हन संघाने 53 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. 54 धावांचं आव्हान दिलं, जे जिंकण्यासाठी US स्पोर्ट्स या संघाला चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केली. मॅचला सुरुवात होते. यावेळेला पहिला चेंडू प्रज्योत आंबेरे यांचा वाईट स्वरूपाचा होता. त्या ठिकाणी एका अवांतर धावेने श्री गणेश होतोय. वरोर एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची वर्णी आहे आणि चांगल्या स्पर्धा त्याने आपल्या गोलंदाजीवर गाजवल्या आहेत, तर प्रज्योत आंबेरे आणि याच वेळेला थॉमस डायस यांच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक आणि सुंदर फटका षटकाराच्या दिशेने परावर्तित केला होता आणि या 6 धावा मिळत आहेत. सुंदर फटका होता. ज्या स्पीड मध्ये चेंडू आला त्या स्पीड मध्ये बॅटचा फ्लो आला आणि मात्र षटकार घोषित केला. या चेंडूवरती 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती 7. 54 धावांचं आव्हान दिलंय. मात्र थॉमस डायस मुंबईचं एक तुफान म्हणून ज्या खेळाडूची वर्णी आहे, थॉमस डायस पहिल्या मॅच मध्ये पाहायचं झालं तर अर्धशतक झळकावलं होतं. फोर स्ट्रायकर संघाविरुद्ध मात्र एक चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. या वेळेला सुंदर चेंडू त्या ठिकाणी आणि सुंदर लाईन त्यांनी प्रज्योत आंबेरे यांची वरोरा एक्सप्रेस आणि आपल्या वेगाचा बोलबाला मात्र ठेवलाय. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या झाली ती 7. प्रज्योत वर्सेस थॉमस. यावेळेला पाहायचं झालं तर समोरच्या दिशेला सुंदर झेल त्या ठिकाणी नजबुल यांनी पकडला होता. थॉमस डायस मात्र बाद झाले. एक षटकार मारल्यानंतर मात्र प्रज्योत आंबेरे यांनी एक चांगला चेंडू पेश केला आणि त्या ठिकाणी एक सुंदर झेल त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने घेतला होता. थॉमस डायस एक मोठा फलंदाज होता, त्याचा मात्र अडसर दूर केला होता प्रज्योत यांनी. पहिला गडी बाद होतोय US स्पोर्ट्स या संघाचा. तर थॉमस डायस बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आले आहेत. मंदार गुरव, काळा चौकीचा बंड्या, ज्यांनी
पहिली मुंबई प्रीमियर झाली त्यामध्ये रिव्हर्सचे 5 षटकार खेचले होते आणि अवघ्या 37,000चा किताब पटकावला होता तो मंदार गुरव. धावसंख्या झाली ती 7. प्रज्योत याने मात्र एक चांगली सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला त्या ठिकाणी चेंडू विनायक भोईर चेंडू खाली येत आहेत आणि झेल मात्र प्रशांत गळत यांनी सोडलाय. मंदार गुरव यांचा झेल सोडलाय. मंदार गुरव यांचा झेल सोडल्यानंतर आता हा झेल मात्र सुटला. या झेलचे काय परिणाम होतील हे मात्र येणारी वेळच सांगेल, कारण मंदार गुरव एक चांगले जबरदस्त धाकड फलंदाज आहेत. प्रज्योत आंबेरे यांनी मात्र संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. प्रशांत घरत यांनी चेंडूवरती नजर ठेवली, मात्र ती नजर कुठेतरी थोडीशी कमी पडली आणि झेल त्या ठिकाणी सुटतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते ती 9. याही वेळेला पाहायचं तर सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी, मात्र पंच राजेश तळाशीलकर नो घोषित करतायत. धावसंख्या झाली ती 10. फ्रीटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचा षटक हाताळताना प्रज्योत फ्रीटचा चेंडू मंदार यांच्यासाठी. या वेळेला फुलटॉस पद्धतीचे चेंडू होता त्या ठिकाणी. फ्रीटचा चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी तितका सुंदर फटका होता. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळला होता आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत मंदार गुरव यांच्या बॅटमधनं. धावसंख्येला पुन्हा एकदा धावसंख्येचा आलेख आहे तो मात्र पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या होते ती 14. अजून 40 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. प्रज्योत यावेळेला वेगवान चेंडू होता त्या ठिकाणी. एक धाव मिळते त्या ठिकाणी. पहिलं षटक या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 15. 15 धावा झाल्यात. तर स्ट्राईकला प्रथमतच खेळताना दिसतील राहुल कश्यप, नवीन गोलंदाज. अजर दुसऱ्या षटकासाठी ज्यांच्या हातात चेंडू सोपवलाय अजर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावसंख्या 15. अजूनही 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे जिंकायला US स्पोर्ट्स या संघाला. पहिलं षटक पाहायचं असेल तर 1 गडी बाद केला होता प्रज्योत आंबेरे यांनी. थॉमस डायस यांना बाद केलं होतं. त्यानंतर पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 15. स्ट्राईकला राहुल कश्यप तर गोलंदाजीसाठी अजर. याही वेळा पाहायचं झालं तर राहुल कश्यप यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतायत अजर यांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा सामना जिंकून जर सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल
तर अझर यांना मात्र अझर यांची गोलंदाजी निर्णायक असेल. यावेळेला पाहायचं झालं तर शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता आणि सुंदर फटका त्या ठिकाणी राहुल कश्यप यांच्या बॅटमधनं येतोय. षटकार 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 21. मागच्या मॅच मध्ये सुद्धा थॉमस डायस यांना चांगली साथ दिली होती राहुल कश्यप यांनी आणि या सामन्यात सुद्धा एक थॉमस डायस बाद झाल्यानंतर मात्र काही परिणाम होऊ दिला नाही आपल्या संघावरती आणि आपल्या संघाची डावाची सूत्रे मात्र हातात घेतली आणि एक चांगला फटका ज्या चाबूक शॉट समोरच्या दिशेने खेळला होता राहुल कश्यप यांनी आणि या 6 धावा मिळत आहेत आणि 6 धावांच्या मदतीने दुसरं षटक चालू असताना धावसंख्या होते ती 21. अझर यांचा या षटकातील पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी. याही वेळेला याही वेळेला पाहायचं झालं तर आणखीन एक नेत्रदीपक फटका राहुल कश्यप यांच्या बॅटमधनं 6 धावा येत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होती ती 27. 27 धावा झाल्या आहेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो या षटकातील. राहुल कश्यप मात्र एका ठाण्याचे फलंदाज आहेत आणि चांगली फलंदाजी करतायत. टेनिसमध्ये पाहायचं झालं सुद्धा एक चांगल्या फॉर्म मध्ये होते आणि या वर्षीचा रबर क्रिकेटचा हंगाम पाहायचा झाला तर राहुल कश्यप यांनी मात्र आपल्या नावाची छाप सोडली आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावसंख्या झाली ती 27. अजून 27 धावांची आवश्यकता असेल जिंकायला. दोन्ही संघांचा प्रयत्न असेल की हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश करावा, फायनल मध्ये प्रवेश करतील. राहुल तिसरा षटकार येईल काय? बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत अझर यांच्यावरती. तिसऱ्या षटकाची एक आतुरता असेल. या वेळेला पाहायचं झालं तर तिसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, आता प्रयत्न कुठेतरी फसलाय. अझर यांचा कमबॅक चांगला झालाय. निर्धाव चेंडू टाकण्याचे यशस्वी होत आहेत. थोडासा यष्टीरक्षणामध्ये बदल केलाय. प्रशांत घरत मात्र यष्टीरक्षण करतायत. राहुल वर्सेस अझर. याही वेळेला प्रयत्न झाला. चांगला चेंडू त्या ठिकाणी. निर्धाव 2 षटकार जरूर आले होते मात्र बॅक टू बॅक दुसरा 2 चेंडू मात्र निर्धाव सुद्धा टाकले आहे. कारण प्रत्येकाची खेळाडूची गोलंदाज आणि फलंदाजी यांची क्षमता मात्र पणाला लागली आहे. अझर सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला पाहिजे तितकं सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. नॉन स्ट्राईकच्या दिशेने चेंडू झगडे पाटील 40+ चा सामना असेल. यानंतर झगडे पाटील विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई. आपण संघनायक टॉस साठी या. वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध झगडे पाटील दादर. दोन षटक या ठिकाणी समाप्त झाले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 28. 18 चेंडू येणारे आणि 26 धावांची आवश्यकता असेल जिंकायला. राहुल कश्यप चांगला एका बाजूने किल्ला लढवत आहेत, त्याचप्रमाणे त्यांना सुंदर साथ सुद्धा देत आहेत मंदार गुराव. 2 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत. एक गडी बाद सुद्धा झालाय थॉमस डायस. त्यानंतर पाहायचं झालं तर राहुल कश्यप यांनी मात्र डावाची सूत्र आपल्या हाती घेतले आहेत आणि आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी सुद्धा करतायत. तर यानंतर जो 40+ चा सामना होणार आहे झगडे पाटील दादर विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई.
दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया त्वरित लवकरात लवकर टॉससाठी या. तर तिसऱ्या षटकासाठी ज्यांना आमंत्रित केलंय प्रज्वत आंबिरे यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. थॉमस डायस यांना बाद केलं होतं. मात्र यावेळेला समोरच्या दिशेने फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय त्या ठिकाणी. मात्र 2च धावा मिळतील. धावसंख्या झाली ती 30. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी. पहिल्या षटकात विचार केला तर 2 षटकार जरूर आले होते. त्यानंतर थोडेसे मंदार गुरव यांनी चांगली फलंदाजी केली होती. स्ट्राईक रेट रोटेट केला, धावफलक हलता ठेवला आणि आता पाहायचं झालं तर राहुल कश्यप, थॉमस डायस यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. या सामन्यामध्ये डावाची सूत्रे स्वतः मी हाती घेणार असं कुठेतरी मनसुबा मनाशी बाळगलाय आणि त्या ठिकाणी फलंदाजी करतायत राहुल कश्यप. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल तर गोलंदाजी थोडंसं करामत करावी लागेल. प्रज्वत यांना 17 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. तितकी सुंदर गोलंदाजी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतील रिया 11 संघाचे खेळाडू. यावेळेला पाहायचं झालं तर त्या ठिकाणी चांगली फटका होता. मात्र शुभम यादव यांनी चांगला झेल पकडलाय. दुसरा गडी बाद करतायत प्रज्वत आंबेरे आणि रिया 11 या संघाने चांगला कमबॅक केलाय. राहुल त्या ठिकाणी बाद होत आहे. षटकार चौकार जरूर खेळले होते मात्र प्रज्वत आंबेरे सुद्धा कमबॅक करणं जाणतात आणि ते चांगलं कमबॅक केलं त्या ठिकाणी. काही चेंडू मात्र जरूर पाहायचं झालं तर एक अवांतर स्वरूपाचे किंवा षटकार चौकार आले होते मात्र त्या ठिकाणी नंतर मात्र चांगलं कमबॅक केला होता प्रज्वत आंबेरे याने. तितकंच क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. प्रभादेवी मधील एक चांगले खेळाडू आहेत शुभम यादव यांनी चांगली कॅच पकडली होती. तर राहुल कश्यप या ठिकाणी बाद होत आहेत आणि राहुल कश्यप बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येत आहेत इस्तियाक शेख. इस्तियाक शेख चांगली फलंदाज आहेत. बोरवलीच्या मैदानावर मात्र 90 धावांचं आव्हान पूर्ण करायचं होतं सिल्वर स्टार भिवंडी या संघाविरुद्ध. तेव्हा मात्र स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक त्या ठिकाणी झळकावलं होतं आणि आपल्या संघाला जिंकून देण्याचा मोलाचा वाटा उभारला होता. बांडू स्ट्रायकर या संघाकडून खेळत होते. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला चेंडू आणि तितका सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला आहे रत्नेश यांनी. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केलाय. रत्नेश यांचा चांगला झेल आणि चांगलं कमबॅक प्रज्वत आंबेरे. प्रज्वत आंबेरे मात्र आपल्या वेग आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत. इस्तियाक शेख यांना सुद्धा बाद करण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर 40+ चे सामना होणार आहेत. त्याच टॉस केला जाईल. झगडे पाटील दादर विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई. विनंती असेल की दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या. झगडे पाटील दादर विरुद्ध नवी मुंबई वन सोल्युशन. तर हॅट्रिकचा चेंडू असेल. नवीन फलंदाज राहुल येत आहेत. हॅट्रिकचा चेंडू असेल. आतापर्यंत 3 गडी बाद केले आहेत. पहिल्या षटकात थॉमस डायस यांना बाद केलं तर नंतर पाहायचं झालं तर राहुल कश्यप यांना बाद केलं. आता पाहायचं झालं तर इस्तियाक शेख यांना सुद्धा बाद केलं. हॅट्रिकचा चेंडू असेल प्रज्वत यांचा. धावसंख्या झाली ती 30. हॅट्रिकचा चेंडू राहुल. पाहूया स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला हॅट्रिक होणार का. यावेळेला वेगीट करण्याचा प्रयत्न करत मात्र षटकाराच्या दिशेने चेंडू टोलवलाय राहुल यांनी आणि 6 धावा मिळत आहेत. मोठा फटका त्या ठिकाणी. हॅट्रिकचा चेंडू जरूर होता मात्र राहुल यांनी चेंडू ओळखला आणि सीमारेषेच्या बाहेर धाडलाय षटकारासाठी. धाव संख्या होती ती 36. राहुल यांनी मात्र या वर्षीचा पाहायचं झालं घोडबंदरची स्पर्धा गाजवली होती कविशुली मुलुंड या संघाकडून खेळताना. यावेळेला थोडीशी गती कमी केली आहे प्रज्वत आंबेरे यांनी आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत. राहुल
यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्या ठिकाणी नो चेंडू घोषित करतायत. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 37 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल US स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी आणि हा सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश करतील. मात्र क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत एक विधान करणं चुकीचं आहे, कारण समोरची गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली आहे. 12 चेंडू 17 धावा पाहिजेत. शेवटच्या षटकात जर सामना गेला तर सामन्याचं गणित सुद्धा बदलू शकतं आणि नवीन गोलंदाज येत आहेत रत्नेश, त्यांनी सुंदर झेल पकडला होता. धावसंख्या झाली ती 37. प्रज्योत अंबिरे याने मात्र मागचं षटक चांगलं हाताळलं होतं. एक षटकार वगळता 2 गडी सुद्धा बाद केले होते. इस्तियाक शेख आणि राहुल कश्यप हे मोठे फलंदाज आहेत, त्यांचा अडचण मात्र दूर केला मात्र होता. चौथ्या षटकासाठी रत्नेश यांना आणखीन एक चांगले गोलंदाज आहेत, त्यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईकला मंदार गुरव बंड्या सुद्धा रबरच्या हंगामध्ये चांगलं फलंदाजी केली त्या ठिकाणी. यष्टीरक्षणात या ठिकाणी बदल झालाय. मुंबई क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई यष्टींच्या मागे यष्टीरक्षण करतील. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता जिंकायला. दोन्ही संघ आपले प्रतिष्ठा पणाला लावतील जिंकायला. एका बाजूला रिया 11 प्रभादेवी तर दुसऱ्या बाजूला US स्पोर्ट्स. रत्नेश स्ट्राईकला बंड्या. यावेळेला एक सुंदर चेंडू लेग बाय स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या होईल ती 38 धावा. 11 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान आहे. यावेळेला पाहायचं झालं तर त्या ठिकाणी एज लागून स्लिप मध्ये प्रज्योत यांनी झेल पकडला आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी रत्नेश यांनी आणि बंड्या यांचा अडसर दूर केला आहे. मॅच मध्ये थोडीशी रोमांचकता आणण्याचा प्रयत्न करतायत रिया 11 संघ. धावसंख्या झाली ती 38. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट येईल. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सामना सोडणार नाहीत दोन्ही संघ. एका बाजूला पाहायचं झालं तर रिया 11 नवीन फलंदाज येत आहेत रोहन भोसले. झगडे पाटील आणि वन सोल्युशन नवी मुंबई, कृपया कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी या. झगडे पाटील दादर विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई. नवीन फलंदाज या ठिकाणी येत आहेत. वरळीतील आणखीन एक नामवंत फलंदाज रोहन भोसले, तर स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला राहुल, गोलंदाजीसाठी रत्नेश. यावेळेला समोरच्या दिशेने फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. रोहन भोसले यांच्या बॅटमधून एक चौकार येतोय आणि धावसंख्या होते ती 42. वन सोल्युशन नवी मुंबई, कर्णधार टॉस साठी या. वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध झगडे पाटील दादर, कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या. तर रोहन भोसले यांच्या बॅटमधून चौकार येतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर मात्र एक चांगला नेत्रदीपक समोरच्या दिशेने चेंडू खेळला होता. गॅप मध्ये चेंडू गॅप शोधण्यात यशस्वी झाले होते. धावसंख्या होती ती 42. रत्नेश रोहन साठी. यावेळेला पाहायचं झालं तर आणखीन एक वेगवान चेंडू होता. त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते. धावसंख्या झाली ती 43. अजूनही 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता जिंकायला. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी करतायत.
प्रत्येक जण प्रत्येक फलंदाज फलंदाजीसाठी येतोय, मात्र आपल्या बहुमूल्य धावा मात्र आपल्या संघासाठी घेत आहेत. राहुलचा विचार करता एक षटकार खेचला, बंड्या यांनी एक चौकार खेचला, त्यानंतर पाहायचं झालं थॉमस डायस यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली, आणि आता पाहायचं झालं तर रोहन भोसले यांनी जर एक चौकार खेचला समोरच्या दिशेने आणि आपल्या संघासाठी उपयुक्त अशा धावा मिळवण्याचा प्रयत्न करतायत US स्पोर्ट्स या संघाकडून खेळताना. यावेळेला उंच गेलेला चेंडू होता, त्या ठिकाणी हवेमध्ये चेंडू खेळलाय, झेल खाली सलमान येत आहेत आणि रत्नेश यांनी मात्र आपल्या संघासाठी गडी बाद केलाय. रोहन भोसले या ठिकाणी बाद होत आहेत. आता जो झेल पकडला होता सलमान सोलंकी यांनी, या झेलसाठी जयेश गावडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हॅलो, नवीन गोल फलंदाज या ठिकाणी येत आहेत. ऐश्वर्या सुर्वे, धाव संख्या झाली ती 43. 7 मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. रत्नेश यांचा निर्णायक चेंडू या षटकातील, या वेळेला एक पंच केलाय समोरच्या दिशेने ऐश्वर्या सुर्वे यांनी, आणि षटकार. उपयुक्त फलंदाजी, उपयुक्त धावा या संघासाठी करतायत. या चेंडूवरच्या धावा घोषित करायच्या आहेत. कृपया या चेंडूवरच्या धावा घोषित करायच्या आहेत. धन्यवाद.
सुरू यांचा एक चाबूक शॉट होता, समोरच्या दिशेने खेळला होता. धावसंख्या झाली आहे ती 49 धावा झाल्या आहेत आणि येणारे 6 चेंडू निर्णायक असतील आणि या 6 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 5 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. ऐश्वर्या सूर्य याने एक मात्र चांगला स्ट्रोक खेळला होता, मात्र सामन्यात एक थोडासा सामना रंगत आहे ती मात्र रंगत आणली आहे सामन्यामध्ये जिंकायला आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता जिंकायला. हॅलो, 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. जयेश तर जयेश येत आहेत गोलंदाजीसाठी. पाहूया आपल्या संघासाठी 5 धावा वाचवतील का. तर समोरच्या दिशेने पाहायचं झालं तर स्ट्राईकवर आहेत राहुल. या राहुल यांनी मात्र एक लांब लचक उत्तुंग षटकार खेचला होता, मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परावर्तन केलं जात आहे. विनायक भोईर येत आहेत, एक फिरकीपटू आहेत विनायक भोईर. आता मात्र एक वेगळी रणनीती असेल कर्णधाराची, त्यामुळे विनायक भोईर यांनी चेंडू आपल्या हातात घेतलाय. 6 चेंडू मध्ये 5 धावा वाचवतील का की राहुल आपला सामना जिंकून देतील. तर यानंतर होणारा सामना आहे 40+1 सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध झगडे पाटील दादर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. झगडे पाटीलचा कर्णधार आलेले आहेत, तर 1 सोल्युशन नवी मुंबई कर्णधार टॉस साठी या. सहा चेंडू असतील आणि 6 चेंडू मध्ये 5 धावा वाचवायच्या आहेत. कोण जिंकेल सामना. एका बाजूला पाहायचं झालं तर रिया 11 यांनी या संघाने पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर US स्पोर्ट्स या संघाने सुद्धा पहिला सामना चांगल्या रीतीने जिंकलाय. मात्र या सामन्यामध्ये प्रतिष्ठा पणाला लागेल विनायक भोईर विरुद्ध राहुल. या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती सामना फिनिश केलाय राहुल यांनी षटकार मारून आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय US स्पोर्ट्सच्या संघाने. 1 सोल्युशन नवी मुंबई टॉस साठी या. 1 सोल्युशन नवी मुंबई कर्णधार. वन सोल्युशन नवी मुंबई कर्णधार टॉस साठी या. त्याचप्रमाणे